रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पंढरीच्या वाटेवरती आहोत। बंडी शेगाव येथे बंधू भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी असंख्य वारकरी या ठिकाणी थांबलेले आहेत। सोपान काका, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांचा बंधू भेटीचा सोहळा या ठिकाणी होणार आहे। आज बंधू भेट झाली, कसं वाटलं हा सोहळा बघत असताना संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज? वा, आता तसं म्हटलं तर बंधू भेट म्हणताना आपण सोपान काका आणि ज्ञानेश्वर महाराज असं यांची बंधू भेट आपल्याला हा सोहळा अतिशय दुर्मिळ असा या प्रसंगी पाहायला मिळतो। आतापर्यंत या सोहळ्या बरोबर एकाच वेळेला 3-3 दिंड्या एकत्र चालतात, जसं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्ञानोबारायांची दिंडी आहे, तुकाराम महाराजांची दिंडी आहे आणि सोपान काकांची ही दिंडी एका वेळेला या मार्गावरून चालतायत, पादाक्रांत करतायत। आज त्या ठिकाणी या बंधुराजांची भेट होताना आम्हा सगळ्यांना इतका आनंद आहे। याचं कारण आहे, ज्ञानाकडे जाण्याचा सोपा मार्ग आम्हाला सोपान काकांच्या निमित्ताने आम्हाला प्राप्त होतो आणि तुकोबारायांच्या निमित्ताने आम्हाला वैराग्य प्राप्त होतं आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य या सर्व मार्गांचं अवलंबन या वारीच्या वाटेवर आम्हाला पाहायला मिळतं आणि हे आम्हाला आनंददायक आहे। ही ती आमची मिळणारी ही पुंजी आहे, अर्थात ही जी आमची शक्ती आहे ती आम्हा वर्षभर ती पुरत असते आणि म्हणून प्रत्येक वारकरी न चुकता, न विसरता, न निमंत्रित करता आपल्या सर्व परिस्थितीवर मात करत, अर्थात तसं विचार केला तर इथे वेगवेगळ्या पद्धतीची लोक या ठिकाणी समाविष्ट आहेत। रामकृष्ण हरी। या वयात सुद्धा तुम्ही वारी करताय, काय सांगताल? आता पंढरपूर जवळ येते, पंढरीची ओढ लागली याची जेवणासाठी। कधी पांडुरंगाचं दर्शन होईल, कधी भेटेल असं जेवणाला दावा आता काही वारकरी पळत चालले काय वाट, पंढरीची वाट कधी लवकर उरकल, कधी पांडुरंगाला भेटेल असं आम्हाला वाटतं। तुमचं नाव, गाव, किती वय, किती वारी करतात? माझं नाव अंकुश तुकाराम डोपनवर, गाव डोंबळवाडी, तालुका महाशिरा, जिल्हा सोलापूर। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी डोक्यावर बोजा घेऊन वारी केली, 30-35 वर्ष झाली। 35 वर्ष झाली। माझं वय आता मला फुकट आहे, 90 असेल। 90? आता काय नाही, आता इतराकडे चालली। एवढ्या बाहेर म्हणलं आता हाय दिंडी निघाली, वाटतंय की जावावं म्हणून जाते। झालं की आता काय। रामकृष्ण राम।
हो